भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीच्या प्रदेश संयोजकपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेश अध्यक्षाच्या बरोबरीचं एक वेगळं पद आहे ज्यांच्याकडे निवडणुकीची संपूर्ण राज्याची जबाबदारी असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कमी जागा का मिळाल्या याबाबत त्यांची एक वेगळी निरीक्षण आहे। त्या संदर्भात आपण रावसाहेब दानवे यांच्याशी बोलणार आहोत। दादा, बऱ्याचदा सध्या बोललं जातं की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फटका बसला, नक्की वास्तव काय? नाही, मी कालच स्पष्ट केलं आहे की राजकारणामध्ये या राज्यामध्ये कधी नाही एवढ्या घडामोडी घडल्या। एक तर 2019ला भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र निवडणूक लढली आणि जनतेनं जनादेश दिला, तो आमच्या बाजूने दिला। भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये यावं अशा प्रकारचा जनादेश दिला। आणि असं असताना सुद्धा ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्य घालवलं, त्यांच्या ध्येय धोरणाला विरोध केला, अशांच्या संगी जाऊन उद्धव ठाकरेने असंघाशी संगत केली आणि ऐन वेळेवर निकालाच्या दिवशी 3 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की माझ्यासाठी सगळे पर्याय खुले। याचा अर्थ आम्ही जरी तुमच्यासोबत लढलो असलो तर आम्ही कुठेही जाऊ शकतो असा निघाला आणि सहजरित्या ते त्यांच्याकडे गेले। आणि त्याच्यामुळं ते तिकडे गेल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही। त्यानंतर मग काही दिवसांना एकनाथराव शिंदे आमच्याकडे आले, आमचं सरकार बनलं। मग अजितदादा पवार आले, मग आमचं सरकारमध्ये आणखी भर पडली। तर काही वर्तमानपत्रांनी किंवा चॅनल्सने असं म्हणलं की अजितदादा तुमच्यात आल्यामुळं तुमचं नुकसान झालं का, असा मला प्रश्न विचारला। मी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आल्यामुळं आमचं नुकसान नाही झालं, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं, तिने आमचं नुकसान झालं। दादामुळं नुकसान झालं म्हणल्यापेक्षा अजितदादा यांनी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात निवडून येऊन तिकडं गेले आणि त्याच्यामुळं सरकार न बनल्यामुळं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला। त्याच्यात 2 शब्द समोर येतात। एक तर उद्धव ठाकरेंनी धोका दिल्यामुळं लोकसभेला तुम्हाला फटका बसला, की उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर गेल्यामुळे तुम्हाला फटका बसला? नाही, उद्धव ठाकरेंनी जो काही विचार घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना राज्यामध्ये काम करत होती, तो आमचा एक वर्ग होता। आमच्या विचाराशी बांधलेला जो वर्ग होता तो एकच विचार आहे आमचा दोघांचा, आणि तो वर्ग दूर गेल्यामुळं अर्थातच काही लोकांनी तिकडे गेले, काही लोक आमच्यासोबत राहिले। त्याचा परिणाम मतदानावर झालाच ना। म्हणजे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतात 2 ठिकाणी झाली ना समविचारी मतं। आता विधानसभेसाठी या संदर्भात काय रणनीती असणार आहे? काही रणनीती नाही आहे। आता जरी लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही, परंतु आत्ता राज्याचा अर्थसंकल्प आणि केंद्राचा अर्थसंकल्प जो सादर झाला आहे, यामध्ये ज्या काही लोककल्याणकारी योजना सरकारनं जाहीर केल्या, याचा परिणाम नक्कीच मतदारावर होणार आहे। एक तर शेतकऱ्याची वीज बिल माफ करा अशी मागणी 1990पासून होती। कोणतेही सरकार आलं त्यानं वीज बिल माफ नाही केलं। आत्ता आमच्या सरकारनं 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ केलं आहे। लाडकी बहीण योजना, या देशातल्या जेवढ्या काही महिला आहेत त्यांना पर मंथ 1,500 रुपये आम्ही आता देणार आहे। आणि काल जर आपण पाहिलं असेल तर केंद्र सरकारने आत्ता शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली। केंद्र सरकारने राज्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प मंजूर झाले। जालना जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा आहे। 140 किलोमीटर रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो आहे। आणि काल मनमाड, धुळे, इंदोर हा रेल्वे मार्ग मंजूर केला आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आत्ता राज्याच्या बजेटमध्ये आल्या आणि केंद्राच्या बजेटमध्ये आल्या, त्याचा परिणाम नक्की चांगला झाल्याशिवाय आपल्या मतदारावर राहणार नाही। आणि त्यामुळं शेवटी सरकार काय करतं याच्याकडे लोकांचं डोळे आहेत। पण आता या गोष्टीचा उतारा काय, तर काँग्रेसवाले राजकारण म्हणून हर गोष्ट राजकीय दृष्टीनं पाहतात। माझं म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पडला, कोणत्याही पक्षानं त्याचं राजकारण करू नये। जुळे मारो आंदोलन करू राहिले, यांच्या काळात पुतळे पडले नाही असं आहे का?
कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या तिथं पुतळा काढला गेला, कर्नाटकला पुतळा काढला गेला. काढले नाही आहे, हा पडला. पण माझं म्हणणं आहे, आम्ही पडल्याचं समर्थन करत नाही. आमच्या प्रधानमंत्र्यांनी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्याची माफी बी मागितली. पण तरी यांचं आंदोलन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालूच आहे. त्यामुळं हर विषयाला राजकारण न करता छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. आणि त्या ठिकाणी तो जो पुतळा पडला त्याबद्दल आमच्या प्रधानमंत्र्यांनी माफीसुद्धा मागितली. पण राजकारणासाठी राजकारण करावं, कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.